श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवार म्हटलं की गुरुवारी बघा, महिलांनी फक्त ही 4 काम करायला सुरुवात करा. स्वामी कृपा होऊन बघा तुमना राजयोग येईल. गुरुवारी घरात ही 4 कामे आवर्जून महिलांनी करायची आहे, जेणेकरून गुरुग्रह मजबूत होऊन आयुष्य जे आहे ते सुखकर होईल. तर कुठली ती 4 कामे आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, गुरुवार म्हटलं की आपल्या सर्व स्वामी भक्तांचा अगदी आनंदाचा असा हा दिवस. आपण या दिवशी, आज गुरुवार आहे तर अगदी आनंदाने बघा मठात जायला हवं, मंदिरात जायला हवं किंवा केंद्रात जायला हवं किंवा बघा दत्त महाराजांच्या मंदिरात जायला हवं. असं गुरुवार म्हटलं की आपण स्वतःच काही नियम बनवत असतो, काही स्वतः सेवा देखील करत असतो. दररोज वेळ भेटत नाही, पण आज गुरुवार आहे तर मला आवर्जून आज ही सेवा जी आहे ती करायचीच आहे. गुरुवार आहे तर मी नक्की केंद्रात जाणार आहे, 1 माळ तरी जप आवर्जून करणार आहे, मंत्र ऐकणार आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही तुमच्या घरात असे काही नियम बनवायचे आहे की सगळ्या व्यक्तींनी त्या बघा ते नियम जे आहे ते पाळलेच पाहिजे. अर्थात सर्वांना ते आवडणार नाही, परंतु हळूहळू त्यांना देखील या गोष्टीची सवय होऊन जाईल. बघा, ज्या ज्या घरामध्ये रोज अगदी बघा तारक मंत्र जो आहे तो जेव्हा त्या घरात लावला जातो तेव्हा बघा तुम्ही अगदी यूट्यूबला लावला तरी चालतो. प्रत्येक व्यक्ती तो तारक मंत्र तो गुणगुणत असते, असा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. म्हणून हा नियम तुम्हालाच लावायचा आहे की आपल्या घराला आपल्याला बदलायचा आहे. म्हणून दररोज सेवा केली तरी अतिशय उत्तम, परंतु किमान गुरुवारी तरी सेवा नक्की करायची आहे. घरात नवरा बायकोचं पटत नाही, मुलं होण्यास काही अडचणी येत आहे, लग्न जमत नाही, असे अनेक समस्या घरात असतात. तर बघा त्याचबरोबर तुमचा गुरुग्रह मजबूत नाही आहे. तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी तो गुरुग्रह खराब आहे, तर त्याचा गुरुग्रह मजबूत आहे ना, त्याच्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. आता गुरु मजबूत असणं म्हणजे काय, तर स्वामी महाराजांची कृपा, दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असणं याला म्हणतात गुरुग्रह मजबूत राहणं. तसेच बघा गुरुग्रह वीक आहे हे कशामुळे होतं, तर मी सांगते तुम्हाला. बघा, गुरुवारी केस धुवायचे नसतात. गुरुवारी जर केस धुतले तर तुमचा गुरुग्रह आहे जो आहे ना तो खराब व्हायला सुरुवात होते. काही जणांना बघा असा प्रश्न असेल की आजचा गुरुवारी उपवास असतो, पण खरंच गुरुवारी केस धुवू नये, डोकं बघा जे आहे ते धुवायचं नसतं. गुरुवारी केसावरून पाणी घ्यायचं नसतं, त्याने आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो, खराब होतो असं म्हणतात. त्याचबरोबर आपलं जे घर आहे ते हलकं देखील नसतं करायचं. कोणत्याच बाईला घरात कचरा झालेला आवडत नाही, रद्दी झालेली आहे, पसारा झालेला आहे हे आपण नेहमी काढतो, परंतु गुरुवारी जे काही अडगळीचं सामान आहे ते कधीही द्यायचं नसतं, ते घरातून बाहेर काढायचं नसतं. कचऱ्यावाल्याला आला की आपण लगेच घरात याला अडगळीचं सामान काढून देतो, परंतु असं न करता कधीही वार बघून मगच देत जा. त्यानंतर तुम्हाला वाटतं की बघा अडगळ ही दरिद्री असते, तेही बरोबर आहे, परंतु ते सामान जे आहे ते गुरुवारी बाहेर काढायचं नाही, अर्थात घर हलकं करायचं नाही. त्याचबरोबर गुरुवारी घरातील कुठलीच सामान घराबाहेर काढायचं नाही. हा नियम गुरुवारी सर्वांनी पाळायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला वाटलं बघा लादी पुसू शकता, झाडू मारू शकता, फक्त आपण दर महिन्याची जी काही साफसफाई करतो ना तशी करायची नाही. घरातील जाळं काढणं, जाळं जळमटं काढणं, अनावश्यक सामान काढणं, रद्दी काढणं, अशी जी काही कामं आहेत ती जी कामं करायची नाहीत. गुरुवारी लादी नाही पुसली तरी चालेल.
बघा, परंतु वाटत असेल तर बघा देवघराची रूम तुम्ही स्वच्छ पुसली तरी चालेल, असा नियम नक्की करा. त्यामुळे गुरुग्रह जो आहे तो त्याचा प्रभाव हा कमी होत असतो, म्हणून हे नियम तुम्हाला पाळायचेच आहे. गुरुग्रह मजबूत कसा करायचा, तर आपण सर्व स्वामी भक्त आहोत. महाराजांचे एकदा जरी नाव घेतलं तरी देखील आपल्यासोबत महाराज असतात. गुरुग्रहाचा संबंध हा पिवळ्या रंगाशी असतो, म्हणून जर वाटत असेल ना तर गुरुग्रह बघा स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर पिवळ्या वस्तू दान करा. त्यात तुम्ही बघा अगदी केळी तुम्ही दान केली तरी चालतील, बर्फी तुम्ही दान करू शकता. जे शक्य होईल ते तुम्ही पिवळ्या रंगाचं या दिवशी आवर्जून दान करू शकता. त्याचबरोबर एखाद्या मंदिरात जाऊन भगवान विष्णूंचा असू द्यात किंवा दत्त महाराजांचा असू द्यात, स्वामी केंद्रात देखील अगदी कुठेही असू द्या, जिथे तुम्ही जाल तिथे थोडी चणा डाळ आणि गूळ त्यावर तुळशीचं पान ठेवून ते आवर्जून दान करा. राम मंदिर असेल, कृष्ण मंदिर असेल, स्वामी दत्त महाराजांचं अगदी कुठल्याही मंदिरात तुम्ही हे दान करू शकता. त्याचबरोबर वस्त्रदान करायची इच्छा झाली तरी देखील तुम्ही गुरुवारी बघा तुम्ही वस्त्रदान देखील दान करू शकता. त्या गुरुग्रह जर स्ट्रॉंग करण्यासाठी महाराजांची सेवा करायचीच आहे. तुम्ही घरात खरं तर रोज विष्णू सहस्रनामाचं पठण झालं पाहिजे. नाही तर बघा नाही पठण झालं तर किमान यूट्यूबला लावून तुम्ही ऐकलं आणि तुमची जी काही रोजची कामं आहे ती कामं करा. किमान ऐकलं तरी देखील खूप फरक पडतो. गुरुवारी भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. काय तर बघा तुमच्या घरात विष्णू आणि महालक्ष्मीचा फोटो एकत्र असेल तर त्याची पूजा करून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र त्या किंवा बघा विष्णू सहस्रनाम नामावली या बघा अगदी कुठलीही तुम्ही एक पठण करू शकता. श्री सुक्ताचं पठण करा. याने काय होईल, विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा होईल आणि तिचाही आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहील. आपल्या महाराजांची सेवा करून बघा आपल्या महाराजांची सेवा तर आपण करणार आहोत, सेवा करूनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना विसरून कसं चालेल. बघा गुरुवार आहे, महाराजांची सेवा करणं आणि त्यासोबत माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची सेवा देखील करायची आहे. त्याचबरोबर तारक मंत्र 11 वेळा तुम्ही पठण केलं पाहिजे. स्वामींसमोर बघा बसून शक्य नसेल तर किमान ऐकत जा. तुम्ही यूट्यूबला लावून दिलं आणि तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. या सगळ्याने फक्त चांगलंच होईल. याने तुमचा गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग नाही तोपर्यंत बघा काहीच होत नाही. म्हणून गुरुग्रह स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून महाराजांची सेवा करा. महाराजांची सेवा केल्याने आपल्याला बघा भविष्यात कोणतीच अडचण येत नाही. वैवाहिक समस्या असू द्या, शैक्षणिक असू द्यात, मग आर्थिक असू द्यात, अगदी कोणत्याही समस्या असू द्या त्या महाराज आपल्यापर्यंत बघा येऊ देखील देत नाही. आपल्या समस्या ज्या आहेत त्या मार्गी लावतात. तर ह्या काही सेवा आणि काही नियम जे आहे त्याचं पालन करा. बघा प्रत्येक घरात दर गुरुवारी महिलांनी ही 4 कामे जी आहेत ती आवर्जून करायची आहे आणि त्याचबरोबर घरातील इतर व्यक्तींनी देखील हे नियम जे आहेत ते पाळायचे आहे, जेणेकरून तुमचा देखील गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.